नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत. तुम्ही आतापर्यंत वयोवृद्ध आई वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलांची एखादा अर्धी कथा तरी ऐकली असेल किंवा अशी स्टोरी असणारा एखादा हिंदी मराठी सिनेमा तरी पाहिलाच असेल. पोरग लहान असतं तेव्हा आईबाप त्याच्यासाठी जीवाचं रान करतात आणि मग एक दिवस पोरग मोठं होतं. आई वडील त्याला ओझं वाटायला लागतात, म्हणून मग ते पोरग आई वडिलांना घराच्या बाहेरचा रस्ता दाखवतं. पोटचं पोरगच असं वागतंय हे पाहून आई वडील रडत बसतात. पण ही असते साधारणतः हिंदी किंवा मराठी सिनेमाची स्टोरी. वास्तव जगात शासन व्यवस्थेतील अधिकारी कर्तव्यनिष्ठ असतील तर वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या पोराकडून दिलेली संपत्ती परत वडिलांना मिळवून देऊ शकतात. तुम्हाला खोटं वाटतंय ना? पण अशी घटना घडली आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील शेडोळ या गावात. ही घटना नेमकी काय, मुलाकडून जमीन कशी काढून घेतली, याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शो मधून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर उतार वयात वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलाला निलंगा येथील उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. झाडके यांनी शेडोळ येथील माधव गणपती धुमाळ या 78 वर्षीय शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांची जमीन त्यांना परत केली आहे. प्रकरण होतं असं की माधव धुमाळ यांच्या नावावर एकूण जमीन होती 92 गुंठे. त्यांना 2 मुलं, त्यातील 52 गुंठे जमिनीची वाटणी करून दोन्ही मुलांना त्यांनी दिली, तर 40 गुंठे स्वतःच्या नावावर ठेवली. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव रमेश. रमेशनं माधव यांचा सांभाळ करून जमिनीतील अर्ध उत्पन्न देतो या अटीवर वडिलांच्या नावावरून जमीन कसली. 2 हंगामात उत्पन्न काढलं, पण माधव धुमाळ यांना त्यांच्या उत्पन्नाचा हिस्सा दिलाच नाही, पण त्यासोबत त्यांचा सांभाळ सुद्धा केला नाही अशी तक्रार माधव धुमाळ यांची होती. आणि त्यामुळं अधिकारी झाडके यांनी या प्रकरणात थेट त्यांच्या घरी जाऊन निर्णय घेतला. घरी जाण्यापूर्वी दोन्ही मुलांना पोलीस आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धुमाळ यांना नोटीस पाठवली. झाडके यांनी स्वतः सर्व प्रकरण सुरुवातीला ऐकून घेतलं, सर्व बाजू समजून घेतल्या. त्यानंतर धुमाळ यांचा लहान मुलगा गणपतला फोन केला, पण तो गणपत बाहेरगावी होता. त्याला प्रकरण चांगलं माहीत होतं, तो वडिलांच्या बाजूने होता. तसंच धुमाळ यांची सूचना ही होती की रमेशकडून जमीन काढून ती गणपतला द्यावी. त्या सूचनेनुसार झाडके यांनी गणपतला ही जमीन देऊ केली, पण वडिलांचा सांभाळ करण्यासह त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी रोख रक्कमही देण्याचे आदेश झाडके यांनी दिले. त्यासाठी दुसऱ्या मुलाकडून वडिलांचा सांभाळ करतो अशी हमी घेतली आणि मग पहिल्या मुलाकडून ताब्यात घेतलेली जमीन झाडके यांनी परत धुमाळ यांच्या वडिलांच्या ताब्यात दिली. सांभाळ करण्याच्या हमीवर ही जमीन दुसऱ्या मुलाला कसण्यासाठी देत त्यांचा सांभाळ करून औषध उपचाराचा खर्च द्यावा असे आदेशही त्यांनी दुसऱ्या मुलाला दिले. आता तुम्ही म्हणाल, ही सगळी प्रक्रिया झाडके यांनी कोणत्या कायद्याच्या आधारे केली? तर झाडके यांनी ही सगळी कार्यवाही केली ती माता पिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाहन व कल्याण अधिनियम 2007 नुसार. ज्येष्ठ नागरिकांची उतार वयात हेळसांड होऊ नये म्हणून सरकारनं हा ज्येष्ठ नागरिक कायदा मंजूर केलेला आहे. या कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून पोटगी मिळवण्याचा अधिकार आहे. सांभाळ करण्याची हमी देऊन मुलांनी आई वडिलांची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली तर ती मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार रद्द करता येते. या कायद्यानुसार तातडीनं दिलासा मिळवण्यासाठी सरकारनं उपविभागीय अधिकाऱ्यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. या अधिकाऱ्याकडे दाद मागताच ते तातडीनं सुनावणी घेऊन निर्णय देत असतात. सर्वच प्रकरणात उपविभागीय अधिकारी तक्रारदार ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या मुलांना कार्यालयात बोलून घेऊन सुनावणी करत असतात आणि मग निर्णय देत असतात. पण शरद झाडके यांनी पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकाच्या घरी जाऊन निर्णय दिलाय. या प्रकरणात मंडळ अधिकारी निळकंठ जाधव, तलाठी माधव बिराजदार, गंगाराम सूर्यवंशी, काकासाहेब दळवी, पोलीस S.A. पाटील, उपसरपंच स्वरूप धुमाळ, तंटामुक्त अध्यक्ष शंकर धुमाळ, चंद्रकांत पाटील आदी लोक उपस्थित होते. त्यामुळे शेडोळ येथील 78 वर्षीय माधव गणपती धुमाळ या शेतकऱ्याला त्यांचीच जमीन त्यांच्या मुलाकडून परत मिळू शकली आहे. त्यामुळे आई वडिलांना घराबाहेर काढणारे किंवा त्यांची मालमत्ता घेऊन त्यांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना अद्दल घडवता येऊ शकते, तेही कायद्यानुसार. त्यासाठी कायद्याचा वापर प्रभावी ठरतो, पण सोबतच अधिकाऱ्यांचीही साथही आवश्यक असते. आता तुम्हाला या कायद्याबद्दल माहित होतं का? तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुर्तास इथेच थांबतोय, पण मी अशाच शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा.
व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.